नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होण्यापूर्वी एक नवी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामपंचायती आहे तर याच्यामध्ये 10,000 योजनादूत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती। तर याच्यामार्फत ऑनलाईन नोंदणी तर झाली, परंतु त्याच्यापुढे कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे। कारण का ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेनंतर निवडणुकांचा निकाल लागला, तरी देखील या योजनादूत भरतीकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जे कॅन्डिडेट आहेत ज्यांनी योजनादूत भरती अंतर्गत अर्ज केला आहे, तर सध्या तरी पोर्टलवर गेलो असता कोणतीही अपडेट नाही आहे आणि तेथे कॉन्ट्रॅक्ट देखील प्राप्त झाले नाही आहे आणि लॉग इन मध्ये ओपन केला असता कोणत्याही प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट किंवा कोणत्याही प्रकारचं सिलेक्शनची ऑर्डर देण्यात आलेली नाही। त्यामुळे सध्या तरी जे मंत्री आहेत त्यांच्यामार्फत देखील मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही भाष्य किंवा कोणतीही घोषणा करत नाही आहेत। त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रिया तुर्तास बंद आहे आणि या संदर्भात अद्याप कोणीही कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही। त्यामुळे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रिया कधी सुरू होईल, तर या संदर्भात कोणताही GR सुद्धा नाही आहे, नोटीस सुद्धा नाही आहे आणि मंत्री सुद्धा याकडे लक्ष घालत नाही। त्यामुळे अशा प्रकारे सध्या तरी मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। या संदर्भात जर काही अपडेट मिळाली तर आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।